स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं गेले। वैयक्तिक आतापर्यंत 23 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 50 धावांची गरज। पहिला चेंडू आता मात्र फेस करत तो होता फलंदाज प्रतीक पाटील। बघूया कशा प्रकारे पहिला सर्कल आहे, पॉवर प्ले आहे, एक क्षेत्ररक्षक शॉट टर्नमॅनला आहे, एक गलीमध्ये आहे, इकडे आपण बघू शकता एक क्षेत्ररक्षक बरोबर पॉइंटला कव्हर पॉइंटला आणि कव्हरला आहे। हा उत्तुंग षटकार सरळ त्यांनी खरोखर ठोकला बघा, बरोबर चेंडूला पकडला आणि सरळ मारलाय तो मात्र लॉंग ऑनच्या वरून खणखणीत षटकार। धावसंख्या झाली ती 6च्या घरात। पहिला पॉवर प्ले आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारे डायरेक्ट रिस्क घेऊन ठोकणं ही मात्र फलंदाजाची खरी खासियत आहे। त्याच पद्धतीने यावेळी मात्र षटकारानं स्वागत केलं प्रतीक पाटीलनं, कारण त्याला सुद्धा 2 षटकार ठोकले होते, ते म्हणजे प्रशांत घरातनं। आकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यावेळी ठोकला कव्हर, यावेळी कॉर्नरला बरोबर दुसरा षटकार। शॉर्ट पिच चेंडू होता आणि या मात्र चेंडूचा समाचार घेतला। 2 त्यांनी षटकार ठोकलेत ते अगदी जागेवरून, कुठल्या प्रकारे फुटकोरचा इस्तेमाल केलाच नाही, काही गरजच नाही करण्याची। बरोबर त्यांनी चेंडूचा अंदाज घेतला आणि बरोबर चेंडू ठोकला। हा आकुटप्प्याचा बॉल होता। 7 धावांनी संघ पोहोचते 13च्या घरात। आता मात्र चिंता वाढलेली आहे साईनाथ ठाकूर तो यावेळी मात्र प्रतीक पाटील अगदी लय मध्ये आलाय। अरे वा, याला म्हणतात बदला, याला म्हणतात ताकद आणि याला म्हणतात वचपा। तुम्ही मारू शकता तर मीही मारू शकते, बरोबर ना वाले बघा। आणि एवढेचे आमचे स्वतः आलेले आहेत घेऊन, मालक आहे स्वतः एवढेच्याचे। आता वाळवांचा सलामीचा हुकुमचा एक्का प्रतीक पाटीलने आग लावली। साईनाथ ठाकूर सुद्धा त्याने हॅट्रिक मारली, लगातार 3 षटकार। 6 धावेने संघ पोहोचते पगो 19, आमचे स्कोरर पगो। पुढचा चेंडू आणि इथं मात्र पंच चेतनजी वाईट, तिकडे मात्र बाविस्कर विचारतात काय तब्येत, पण इकडे मात्र गोलंदाजाची लाईन भरकटली। शशी मेहर साहेब मॅचला बघत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत या ओळीमध्ये। आणि शशी मेहर साहेब बघा, गोलंदाजाची पूर्णपणे लय बिघडलेली आहे। तुम्हाला संदेश काय द्यायचा असेल तर नंबर घ्या आणि गोलंदाज संदेश द्या। 27 धावा। इथं मात्र अगदी गोलंदाज घाबरल्यासारखं वाटतंय। समोर प्रतीक कोहली आहे, प्रतीक पाटील काय खाऊन आलास रे तू? अरे वाटच लावली। या षटकाराने संघ पोहोचतोय 27च्या घरात। 4 उत्तुंग षटकार, कॉर्नर्स बॅकटेटची आठवण करून दिली प्रतीक पाटीलनं। वा प्रतीक, एक चेंडू शिल्लक आहे, आघाडीच्या गोलंदाजाने नटबरट ढिले केलेत, सैल करून टाकले, बरोबर ना? याला म्हणजे उत्तर, मला उत्तर देणारी माणसं कवालीमध्ये कसं उत्तर येतो बघू, मग मजा येतो। प्रश्न कोणी उभा केला तुम्ही उत्तर द्या, प्रश्न उभा केला होता केतनला, उत्तर चांगलाच दिला। अपील केली होती बोट अवकाशाकडे विकेटच्या समोर आणि इथं मात्र प्रतीक पाटीलला फसवलाय। विकेट काढली टाइमवर, शेवटच्या चेंडूवर त्याला मारायचा होता षटकार, चेंडू खाली राहिला, पॅडवर चेंडू बरोबर आदळला आणि स्टंप समोर होता। अशा प्रकारे मात्र एक मोठा मासा गळायला लागलाय। साईनाथ ठाकूरने विकेट घेतली आणि प्रतीक पाटील नावाचा वादळ